सकाळ सकाळी चिऊ अद्विक आणि यांनी ना खाली जाऊन बसले होते मातीत. म्हणजे लेकरं जिकडे चला म्हणतील ना तिकडे यांनी पण निघतात. आणि आमचा अद्विक बघितला का कॅमेरा चालू केले की त्याची रिॲक्शन चालू होते. त्याला चांगला कॅमेरा समजायला लागलाय आणि आमचा हिरो ना मसाला भात खायला लागलाय. आणि आमच्या आईने हे छोटूसं कुकर घेतलं होतं लेकरांना भात वगैरे किंवा अचानक काय बनवायचं असेल ना त्यासाठीच घेतला होता. आणि आईने पॉपकॉर्न पण घेतले होते कारण पॉपकॉर्न वाला आला होता. मग आमचा हिरो पळत पळत आला पॉपकॉर्न खायला. मग त्याला म्हटलं खात बस. मग आईपाशीच खाली बसला होता पॉपकॉर्न खात. आणि मी वरती आले आणि म्हटलं चला बाबा लेकरांना ना खिचडी भात बनवूया. सकाळी तर मसाला भात खाल्ला. मग खिचडी भात बनवायलाच आले होते मी. या कुकरचं उद्घाटन तर सकाळीच ताईने केलंय. पण म्हटलं चला याच्यामध्ये भात घालून बघूया कसं होतं. खूप उपयोगी आहे छोटासा कुकर. आणि मी तुम्हाला ना एक होम रेमेडी सांगते. म्हणजे खूप युजफुल आहे लहान बाळांसाठी. तर मी नाही ते मेणबत्ती वितळून घेतली आणि याचा एवढा धूर झाला होता ना की मला भीती वाटत होती काय होतं. पण नाही मस्त अशी वितळली ती मेणबत्ती. आणि त्याच्यातला दोरा ना साईडला काढून ठेवायचा कारण हा पण आपल्याला लागणार आहे. तर मस्त मेण वितळून घेतलं आणि काचेची वाटी किंवा ग्लास काही असू द्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना झेंडूबाम टाकायचा. आता तुम्ही म्हणत असाल हिरव्या बाटलीमध्ये ना लाल झेंडूबाम कसा. हे उद्योग ना आमच्या चिवचे आहेत. तर जाऊ द्या त्याच्यामध्ये थोडासा झेंडूबाम टाकला. सगळं मिक्स करून घेतलं आणि जो आपण दोरा साईडला काढला होता ना तो पण त्याच्यामध्ये ठेवला. हे थोडंसं घट्ट होईपर्यंत दोरा तसाच पकडून ठेवायचा. थोडंसं घट्ट झालं होतं आणि खूप उपयोगी आहे. लहान बाळांना सर्दी वगैरे झाली ना तर त्यांच्या भोवती ठेवायचं. सर्दी गायब होती. मग आता याला घट्ट व्हायला फ्रीज मध्ये ठेवलं होतं मी. आता याला संध्याकाळी काढायचा अद्विक झोपल्यानंतर. आणि मग व्ह्यू बघितला का संध्याकाळी 6चा म्हणजे दिवस मावळतानाचा हा व्ह्यू आहे. आणि हे झाडांना तुमच्याकडे आहे का याला काय म्हणतात ते नक्कीच सांगा. याला ना आमच्याकडे धोत्राचं फळ असं म्हणतात. खूप काटे असतात याला. आणि मग मी पण खाली येऊन बसले होते. म्हणजे भरपूर दिवसांनी आज मी खाली आले होते. मग मस्त व्ह्यू असा झाला होता आणि आमचे लेकरं मस्त खेळत होते. मच्छर वगैरे चावत होते म्हणून त्यांना वरी घेऊन गेले. म्हटलं चला खिचडी भात देऊया. मग अशी बनवलेला खिचडी भात दिला. पण अद्विक काय खात नाही. आमची चिवडीला काही देऊ द्या काही पण खाती. पण अद्विक आणि परीना एवढे म्हणजे नाटकेबाज आहेत ना ते खात नाहीत. मोजके मोजके पदार्थच खातात. मग जाऊ द्या म्हटलं मी खाल्ला मस्त खिचडी भात. आणि मग स्वयंपाकाला आले. भाकरी वगैरे करून घेतल्या. आणि या तुरी आहे ना भाजून घ्यायचं काम चाललं होतं. इकडे चहा ठेवला होता आणि या तुरी आमच्या आई बनवणार होत्या. म्हणजे भाजून मिक्सर मध्ये वाटून बनवतात. कसे बनवतात ते काय माहित नाही. पण त्याच्यासाठी मिरच्या संपल्या होत्या. तेच आणायला मी दुकानाला गेले होते. आणि आमची चिवना मस्त डान्स करत होती. मग मिरच्या तर घेऊन आलो. आईला म्हटलं आता बनवा कसं बनवायचंय. आमचे साहेब मस्त टीव्ही बघत बसले होते. आणि आमच्या आईने तवर तुरीची भाजी बनवली. अशी बनवली होती बघा हिरव्या मिरचीची. आणि मेणबत्ती पण मी फ्रीज मधनं काढली कारण आमचे साहेब झोपले होते. मग त्याच्या भोवतीनेच मेणबत्ती लावली होती. थोड्या वेळ आपण जागा येत ना तोवरच ठेवायची. म्हणजे खूप युजफुल आहे. म्हणजे अद्विकची ना सर्दीच गायब झाली दुसऱ्या दिवशी. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा म्हणजे समजेल. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.